आगामी मनपा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय। मुंबई ठाण्यासह 5 महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। ठाकरे बंधू जिथे एकत्र लढणार आहेत तिथे शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार, त्यामुळे ठाकरेंना शह देण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे। पाहूयात। आगामी महापालिकेसाठी महायुतीचं सूत्र ठरलं। मुंबईसह 5 महापालिकेत भाजप शिवसेना एकत्र, ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी खेळी। नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीनंतर सर्वच पक्ष आता मनपा आणि झेडपी निवडणुकांच्या तयारीला लागले। महायुतीमध्ये त्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू झाल्या। त्यातच आता मनपा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याचं समजतंय। मुंबई ठाण्यासह 5 महापालिकेत शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार आहेत। विशेष म्हणजे जिथे जिथे ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याची चर्चा आहे, तिथे तिथे शिवसेना आणि भाजप एकत्रच लढणार असल्याचं समजतंय। तर मित्रपक्ष राष्ट्रवादीला सोबत घेण्याचं मात्र भाजपनं टाळल्याचं दिसतंय। मुंबई ठाणे कल्याण डोंबिवलीत भाजप शिवसेना एकत्र, नाशिक नागपूर महापालिकेतही शिवसेना भाजप एकत्र लढणार आहे। नवी मुंबई महापालिकेबाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नाहीये। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आहे। तर मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नाशिक या 5 महापालिकांमध्ये ठाकरे युती पक्की असल्याचं बोललं जात आहे। सोमवारी देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली होती। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली। यावेळी त्यांनी शिंदे फडणवीसांमध्ये झालेल्या चर्चेचा सारांश शहांना सांगितल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आगामी मनपा निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। हे सगळीकडेच झालं पाहिजे, नुसतं महानगरपालिकाने, त्यानंतर जिल्हा परिषदा पण आहेत। जे आम्ही सातत्याने सांगतोय की महायुतीमध्ये आपण लोकसभा लढलो, विधानसभा लढलो, तर सगळ्याच निवडणुका महायुतीमध्ये लढल्या गेल्या पाहिजे। माझ्यासारख्या कार्यकर्ता अतिशय आनंदी आहे किंवा समाधानी आहे जर हा निर्णय झाला असेल तर। देवेंद्रजी, त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब यांच्या बैठका झालेल्या आहेत। मी दिल्लीत आहे आणि आमचं पहिल्यापासून म्हणणं आहे की लोकसभा आपली युतीमध्ये लढली, विधानसभा युतीमध्ये लढली, तर ठाणे महानगरपालिका असेल, कुठल्याही महानगरपालिका नगरपालिका युतीमध्ये लढल्या पाहिजेत आणि तशा पद्धतीची युती त्या ठिकाणी होईल असं मला वाटतं। दरम्यान मनपासाठी होत असलेल्या युतीवर बोलताना ठाकरेंच्या नेत्यांनी पुन्हा एकदा विसंवादावर बोट ठेवलं। तर सत्ता कारणाच्या नावाखाली अर्थकारण साधण्यासाठी सगळे एकत्र येत असल्याचा टोला सचिन अहिर यांनी लगावला। की ही महायुती ठाण्यामध्ये होणार आहेत का, कल्याणमध्ये होणार आहेत का, डोंबिवलीमध्ये होणार आहे का, पुणे पिंपरी चिंचवडमध्ये होणार आहे का, म्हणजे फक्त मुंबईसाठी सत्ताचा वाटप आणि विशेषतः सत्ताकरणच्या नावाखाली अर्थकरण करण्यासाठी सर्व एकत्र येत आहेत। मात्र आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या विभागामध्ये वेगवेगळी भूमिका मांडत आहेत। त्यांनी जाहीर करावं का नागपूरमध्ये पण महानगरपालिका महायुती म्हणून लढणार आहेत, तर नक्कीच आम्हाला वाटेल की महायुती एकत्रित आहेत। आणि ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं की एकमेकांचे कॉलर पकडण्यापर्यंतची वेळ नगरपालिकामध्ये आली, महानगरपालिका तर एकमेकांच्या डोक्यावर बसणारच आहेत। नगरपालिका निवडणुकीतल्या कटुतेनंतर आता भाजप आणि शिवसेनेची जवळीक वाढत असल्याचं दिसतंय। त्यातच आता मुंबई ठाण्यासह 5 महापालिकेत शिवसेना भाजप एकत्र लढणार आहेत। त्यामुळे ठाकरे बंधूंना शह देण्याची महायुतीची खेळी यशस्वी ठरणार का हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।